नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये सर्वांचे स्वागत करते। तर बघा, ह्या डिझाईननुसार आपल्याला गळा ॲडजस्ट करणं गरजेचं असतं, कारण ह्याचा गळा मेन जो असतो तो खूप कमी दिलेला असतो। आपल्याला तर डीप गळा हवा असेल तर कसा ॲडजस्ट करायचं ते मी सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। कोणत्याही चेस्ट साईजला व्यवस्थित असं माप घेऊनच आपण कटिंग करणं गरजेचं आहे। इथे बघा, मेन फॅब्रिकला मी शोल्डर थोडी जास्त घेतलेली आहे आणि कटिंग केलेलं आहे, कारण आपल्याला गळाफिटच्या बाजूला गळाफिट पकडून इथे टक्स घेणं गरजेचं असतं। 6 इंचाची शोल्डर आहे, पण मी 6.5 इंचाचं कटिंग केलेलं आहे। इथे बघा, गळाफिट आहे 2.25 इंचाचा। व्यवस्थित असं गळ्याच्या बाजूने 2.25 पकडायचा आणि जेवढा कपडा राहतोय त्या साईडला एक टक्स घ्यायचा। आपला गळा 2.5 इंचाचा असेल तर जेवढा 2.5 इंच घेऊन जेवढा एक्स्ट्रा कपडा राहतोय त्याला टक्स घ्यायचा। 2.25 असेल तर 2.25 गळाफिट ठेवायचा आणि जेवढा राहतोय कपडा तेवढ्याला टक्स घ्यायचा। मागील लांबी बघा 15.25 आहे, तर मी ह्याला शोल्डरच्या बाजूला प्लेन कपडा ठेवलेला आहे। 2.5 इंचाचा प्लेन कपडा आहे। व्यवस्थित असं 2 इंचाचं तिथं आपल्या शोल्डरमध्ये जाऊन तो कपडा राहतो। त्याच्यामुळे ह्याच पद्धतीने सर्व ब्लाउजांची कटिंग करायची। आपल्याला गळा डीप हवा असेल तर असंच करायला लागतं ते। बघा, इथे शोल्डर आहे 6 इंचाची। बाराची घडी आहे आपली आणि मागील लांबी 15.25 आहे। मागील गळा 12 इंचाचा आहे। व्यवस्थित असं टाचणे लावून घ्यायचं आणि खालच्या साईडून मी जरा रुंद गळा घेतलेला आहे। शोल्डर बघा, इथे 3.25 ची तयार राहिलेली आहे, कारण 2.25 गळाफिट आहे। व्यवस्थित असं आता गळ्याच्या बाजूने 1/2 इंचाची शिलाई घ्यायची। आपल्याला जर टक्स मारायचा नसेल तर मध्ये कपडा जरा लूज ठेवायचा आणि 1/2 इंचाची शिलाई घ्यायची गळ्याला। जरी आहे ती व्यवस्थित अशी गळ्याच्या बाजूला आली पाहिजे। चला, इथे लगेच टक्स मारून घेऊया आपण। आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा।
व्हिडिओ पूर्ण बघत जावा, स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला त्याच्यामधले सर्व महत्त्वाच्या अशा टिप्स सांगितलेल्या आहेत ते तुम्हाला व्यवस्थित अशा समजतील. चला पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया. चला बाय बाय.